नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीकडे बोलतो आहे. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे तर सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्व प्रकारची थकीत वेतन अदा करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित दिनांक 23 जुलै 2025. या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भात थकीत वेतन अदा करण्याच्या बाबतीत शासकीय स्तरावरून महत्वपूर्ण आदेश. काय निर्गमित केले आदेश? कोणते थकीत वेतन अदा करण्याच्या संदर्भात बातमी आहे. कर्मचाऱ्यांचे थकीत बिल किंवा थकीत देयक कधी प्राप्त होणार याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. थकीत वेतन कर्मचाऱ्यांना अदा करण्याच्या संदर्भात शासकीय स्तरावरून दिनांक 22/7/2025 रोजी निर्गमित महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले. शिक्षण संचालनालयाचे महत्वपूर्ण परिपत्रक. संबंधित परिपत्रकाचे स्पष्टीकरण करणार आहोत. प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षणाधिकारी निरीक्षक, उत्तर दक्षिण मुंबई सर्व अधीक्षक वेतन पथक, भविष्य निर्वाह निधी पथक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि निर्गमित यांच्यासाठी निर्गमित करण्यात आलेले योग्य कार्यवाहीस्तव निर्गमित झालेले शासन परिपत्रक पाहूया. सन 2025-26 या वर्षात मधील थकीत सर्व वेतन देयक शालांत प्रणाली मधील ऑनलाईन मध्ये सादर करण्यासाठी शासनाकडून एक टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहे. शालांत प्रणालीचे हे मुख्य कारण असे आहे की सर्व कर्मचाऱ्यांचे नियमित थकीत देयक अदा करण्याच्या संदर्भात महत्वपूर्ण असे परिपत्रक आहे. या परिपत्रकानुसार आणि त्याच अनुषंगाने थकीत देयके शालांत प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी संबंधित शालांत प्रणालीत टॅब उपलब्ध करण्यात आले आहे. सर्व शासकीय व निमशासकीय विभाग प्रमुखांना सूचित करण्यात येते की जून मध्ये दिनांक 2/6/2025 ते 25/2025 पर्यंत सर्व प्रकारची थकीत देयके अदा करण्याचा कालावधी शाळेतील विभाग प्रमुखांना शासन स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने थकीत व नियमित वेतन अदा करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते. परंतु अन्य कारणामुळे राज्यातील अनेक शाळांमार्फत तांत्रिक दोषामुळे आणि कारणामुळे बिल अदा करण्यात आले नाहीत. अदा न केल्यामुळे मुख्य कारण म्हणजे थकीत देयक संदर्भात अनेक प्रकरणे विभागात, अनेक ठिकाणी, अनेक न्यायालयात, अनेक ठिकाणी न्यायप्रविष्ट करण्यात आले होते. आता न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन पद्धतीने फॉरवर्ड करण्यात आले पाहिजे असा आदेश देण्यात आला आहे. संबंधित थकीत देयक सर्व जिल्ह्यातील विभागीय माननीय उच्च स्तरातील अधिकाऱ्यांचे अभिप्राय येणे बाकी असल्यामुळे थकीत देयक न्यायालयाच्या आदेशान्वये देणे आवश्यक असल्यामुळे स्पष्ट करण्यात आले. थकीत देयकामध्ये शालांत प्रणालीमध्ये तयार करण्यात आलेली सर्व विभाग प्रमुखांनी अनेक बाबतीत विलंब झाल्यामुळे राज्यातील काही शाळांना थकीत देयक देण्यात आली नाही. संबंधित प्रकरण हे न्यायप्रविष्ट झाल्यामुळे न्यायालयातील प्रकरणाच्या बाबतीमध्ये बॅक देण्यास ऑनलाईन बिल देण्यासाठी ऑनलाईन टॅबची मुदत आता देण्यात आली आहे. सर्व विभाग प्रमुखांनी न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधित वेतन देयक सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्यानुसार या संदर्भामध्ये संदर्भ क्रमांकानुसार
8/6/2025 ते 11/11/2025 पर्यंत कार्यालयातील सन 2025-26 या वर्षातील शालार्थ प्रणालीचे ऑनलाईन सादर करण्यासाठी टॅब मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे. करण्यासाठी टॅब मुदत देण्याची विनंती करण्यात आली आहे. उपरोक्त दर्शविलेल्या कारणाचा विचार करता सन 2024-25 पासून शासन निर्णय दिनांक 25/7/2017 मधील आदेशान्वये थकीत देयके नक्की द्यायचे ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करावयाचे शासनाचे निर्देश आणि त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या आहेत. आणि याच प्राप्तीचे न्यायालयाने न्यायाधीशमुळे आता करावयाच्या विविध कार्यालयाच्या स्तरावर अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने आदेश नव्हे तर माननीय लोक आयुक्त यांच्या आदेशांचे प्राप्त झाल्यामुळे आता थकीत देयक विनाविलंब अदा करण्यासाठी 36 प्रकारचे थकीत बिले महा-आय-टी शालार्थ प्रणाली मार्फत शक्यतो सादर करण्यात येणार आहेत. 1 ते 6 वर्ष किंवा 6 वर्षापेक्षा जास्त कालावधील थकीत देयके सादर करण्यास शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्यामुळे न्यायालयीन प्रकरणे संदर्भातील थकीत देयके अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमधील नवीन टॅब दिनांक 23/7/2025 ते 24/7/2025 या कालावधीत सुरू करण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. आणि यानुसार ऑनलाईन थकीत देयकाची हार्ड कॉपी ऑफिस कार्यालयात न्यायालयात सादर करावी अशी ही प्रक्रिया राबवण्यात यावी व न्यायालयीन प्रकरणी संबंधित थकीत देयके शाळा स्तरावरून अपलोड केल्यानंतर त्याची एक प्राधान्याने आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक यांच्या मार्फत व विभागीय उपसंचालक कार्यालयाच्या तपासणी समितीकडून संयुक्त स्वाक्षरीच्या अहवालासह न्यायालयीन प्रकरणाच्या आदेशाने संचालक यांना ऑनलाईन हार्ड कॉपी दिनांक 28 जुलै 2025 पर्यंत न्यायालयात सादर करावी अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुढे मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी करिता प्रलंबित देयके राहिली असल्यास सर्वस्वी विभाग प्रमुखांची जबाबदारी राहील अशी नोंद करावी. यामुळे निश्चित थकीत वेतन देयकात अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आहेत आणि या संदर्भातील वेतन अदा करण्यासाठी ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अखेर थकीत वेतन मान्यता देण्यात आल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेषतः शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत बिल केव्हा मिळेल या प्रतीक्षेत होते. आता सर्व थकीत बिले अदा करण्यासाठी शासन स्तरावरून न्यायालयाच्या आदेशान्वये योग्य कारवाई करण्याची नोंद घ्यावी आणि करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय. आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.